सगळे. तर आज आहे 26 जानेवारी. तर सगळ्यात आधी तर सगळ्यांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि त्याचबरोबर आज आहे मनस्वीचं बोरनाण सुद्धा आणि आमचं हळदी कुंकू सुद्धा. तर त्याच संदर्भात आजचा ब्लॉग असणार आहे. सकाळी सकाळी म्हणजे मी लाडू करून घेतले आज तिळाचे. ते एक काम माझं झालेलं आहे. आता बाकीचे पुढचे कामं जसे जसे होतील तसे तसे मी तुमच्यासोबत शेअर करणारच आहे. लाडू वगैरे करून झाले, आंघोळ देवपूजा सगळं आवरलंय, स्वयंपाक वगैरे झालाय, घरातली सगळी कामं आवरली आहेत आणि मेन काम राहिलंय तर वाण घ्यायला अजून जायचंय. तर आमचं नेहमीप्रमाणे म्हणजे जर तुम्ही माझे व्हिडिओ नेहमी बघत असाल तर तुम्हाला माहिती असेल की आमचं ग्रुपमध्ये हळदी कुंकू असतं. तर त्याचप्रमाणे आज सुद्धा असणार आहे. पण वाण अजून आणलेलं नाहीये तर आज घ्यायला जायचंय. तर घरातलं सगळं आवरून झालंय. आता आम्ही थोड्याच वेळात निघणार आहे वाण घ्यायला जायला. तर या वेळेला वाण पण आम्ही कॉमन ठेवलेलं आहे. म्हणजे प्रत्येकाला वाण देण्यापेक्षा एकच अशी काहीतरी वस्तू घ्यायची मोठी की जी आपल्याला उपयोगी येईल. म्हणजे आपण त्या छोट्या छोट्या वस्तू देतो ना तर ते पडून राहतात घरात किंवा वापरात येत नाहीत आणि कुठे टाकताही येत नाही किंवा वापरले जात नाही किंवा मग प्लास्टिक वगैरे नकोच म्हणून मग आम्ही म्हणजे मागे पण केलं होतं एकदा असं कॉमन वाण आणून, पण मग मध्ये थोडासा गॅप पडला आणि आता यावर्षी परत आम्ही कॉमन वाण आणायचं ठरवलंय. तर आज सुट्टी पण आहे. ज्या बायका जॉब वगैरे करतात ते सगळे घरी आहेत म्हणून आजचा दिवस सिलेक्ट केलाय आम्ही. आणि मनस्वीचं बोरनाण सुद्धा आज ठेवलंय कारण की मुलांना सुद्धा सुट्टी आहे आज, त्याच्यामुळे मग थोड्या वेळाने आम्ही आता निघतोच वाण घ्यायला जायला. तर तुम्हाला दाखवतेच आम्ही काय घेतोय, काय म्हणजे आम्ही बघून ठेवलंय काय घ्यायचंय ते. पण आता मार्केटमध्ये जाऊ तेव्हा बघू ऍक्च्युअलमध्ये दुसरं काही आवडलं तर मग दुसरं सुद्धा घेऊ शकतो आम्ही. तर तुमच्यासोबत शेअरच करणार आहे मी. तर चला तुम्हाला भेटते आता थोड्या वेळाने. आम्ही आलोय आता नाशिकच्या कानडे लेनला वाण घेण्यासाठी. तर जी वस्तू आम्ही ऑनलाईन बघून ठेवली होती ही घ्यायची आहे असं, पण ऑनलाईन मागवणं शक्य नव्हतं कारण 3-4च दिवस होते, ती आली नसती तेवढ्यात. म्हणून मार्केटला आलो आणि इथे ती वस्तू मिळतच नव्हती. तर ऑप्शन म्हणून आम्ही दुसऱ्या वस्तू बघायला लागलो आणि सगळे ज्या वस्तूला ॲग्री झाले ती वस्तू घेतली. आम्ही फोन करून सगळ्यांना विचारलं तर सगळे ॲग्री झाले म्हणून आम्ही ती वस्तू घेतली. आणि ती वस्तू काय असणार आहे तर ते व्हिडिओच्या शेवटी दाखवलेलं आहे मी तुम्हाला, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि आम्ही सगळ्यांनी उखाणे सुद्धा घेतले तर शेवटपर्यंत व्हिडिओ स्किप न करता बघा. आणि थोडंसं मार्केटमध्ये फिरून दमलो तर इथे 5 मिनिटं बसून पाणी वगैरे घेतलं. आणि मार्केटमध्ये आल्याच्या नंतर फेमस अशा समर्थ ज्यूस सेंटरला नाही गेलो असं होणारच नाही. तर समर्थ ज्यूस सेंटरला आलो पायनॅपल ज्यूस घ्यायला. हा ठीक आहे, आपण तिघी इकडे, त्या तिकडे एकट्याच आहे ना, त्यांना कंपनी. ठीक आहे, मावणार नाही हो तुम्ही. ज्यूस पिलं आणि आता आम्ही घरी आलो. तर मी हे थोडंफार डेकोरेशनचं सामान पण घेऊन आले होते. हे छोटे छोटे काईट्स आणलेत आणि शुभ बोरनाणचं एक काईट आणलाय आणि हे छोटे छोटे जे काईट्स आहे ना याचे हे लावलेले आहेत मी हँगिंग. आणि मनू आणि स्वरासाठी पण ज्यूस आणलेला होता, तर इथे पण ज्यूस पिताय, पार्सल घेऊन आले होते मी. कसं आहे का ज्यूस? छान आहे. तर आता डेकोरेशन करते आणि मग लगेच रेडी होते. चला भेटते थोड्या वेळाने.
झाली आहे आणि डेकोरेशन सुद्धा रेडी आहे, सगळी तयारी झाली आहे, मुली सुद्धा रेडी आहेत. फक्त आता सगळ्यांची यायची वाट बघतोय. मुलं वगैरे सगळ्यांना बोलवायला गेले आहेत आता, तर वाट बघतोय. आल्यावर सुरू करूया बोरनान. मनस्वी तर खूप एक्सायटेड आहे, खूप जास्त एक्सायटेड आहे मनस्वी. आणि ही ब्लॅक साडी मी बघतो मागच्या म्हणजे 2 वर्षाच्या संक्रांतीला घातली होती, तेव्हाची आत्ता घातली आहे. कारण ब्लॅक साडीचं असं आपण कुठल्याही प्रोग्रामला जातो तर वापरता नाही येत, म्हणून मग ते तशी राहून जाते. म्हणून मग मी आज ब्लॅकच साडी घातली. म्हणजे दुसरी घालू शकत होते. म्हणजे दरवेळेला आम्ही थीम ठेवतो हळदी कुंकूला की काहीतरी म्हणजे सगळ्यांनी सेम वेअर करायचं असं, पण यावेळेला थीम नव्हती ठेवलेली, कारण की त्या ठेवलेल्या साड्या असतात किंवा त्या नेसल्या जात नाहीत. म्हणून मग ज्यांना जी आवडेल ती नेसू शकता अशी यावेळेला आम्ही असं ठरवलं. नाहीतर तुम्ही मागचा ब्लॉग बघितला असेल मागच्या वर्षाचा, तर आम्ही नऊवारी साड्या वगैरे घातलेल्या होत्या तेव्हा. तर अशी थीम वगैरे ठेवायचो आम्ही दरवर्षी. एक वेळा बेंगॉली वगैरे ठेवलेलं होतं, छान वाटतं असं सगळं. पण यावर्षी ज्याची चॉईसने वेअर करायचं असं ठरवलं आम्ही. चला तर मुलं आल्यावर दाखवते तुम्हाला आणि मनस्वीचा पण लुक दाखवते स्पेशल. आणि हे तिचं 5वं बोर्न आहे. हे बघा मनस्वी अशी छान रेडी झाली आहे आणि वैभवी दीदीने मस्त हेअरस्टाईल करून दिली आहे. मनूची पण आणि स्वरूची पण छान छान दिसत आहेत ग. तर आता मनूला फक्त हे हलव्याचे दागिने घालायचे राहिले, तर ते मी मुद्दामच राहू दिले होते. म्हटलं ही पाडून वगैरे टाकेल, तरी बघता बघता तिने पाडलेच. खाऊ नको ते, आणि त्याला फेविकॉल लागलेला असतो. चल आपण हे घालून घेऊ आता. ये मी खाणारच होती. बरं झालं ना मग खाल्लं नाही तर. हॅपी कसं वाटतंय का तुला तुझं बोरनाने? तर थँक्यू. मम्मा बोरनान तिचं नाही माझं आहे. बरं मनूचं आहे का? दोघींचं करूयात. ओके अगं फक्त मनूचं आहे. हा हाय मनू, हॅपी बोरनान. थँक्यू बोल. मनूची फ्रेंड. आमचं हळदी कुंकू अगदी साध्या सोप्या पद्धतीमध्ये होतं. म्हणजे दरवेळेला आम्ही पूर्ण फॅमिली वगैरे सगळे इन्क्लूड असतो हळदी कुंकूच्या प्रोग्राममध्ये आणि सगळ्यांसाठी जेवण वगैरे ठेवत असतो दरवेळेला आणि मोठा प्रोग्रामच होतो. तर यावर्षी खूप साध्या पद्धतीने केलं होतं. ॲक्च्युली करायचा पण विचार नव्हता, कारण
बिल्डिंगमध्ये एक दुःखाची बातमी घडलेली, पण मग हे हळदी कुंकू म्हणजे स्किप होऊ नये, खंड पडू नये म्हणून मग आम्ही ठरवलं का असं करायचं, पण थोड्याशा साध्या पद्धतीने करायचं. म्हणून मग असं मोठं काही केलं नव्हतं, फक्त लेडीजचं सगळ्यांनी एकत्र यायचं आणि हळदी कुंकू द्यायचं आपापलं असं ठरवलेलं. आणि थोडंसं नाश्ता वगैरे मागवून घेतलेला, म्हणून फक्त असं वरती जमलेलो आणि सगळ्यांना हळदी कुंकू देऊन असं छोटंसं हळदी कुंकूचं ग्रुपमध्ये सेलिब्रेशन आम्ही साध्या सोप्या पद्धतीने करून घेतलं यावेळेला. छान बांगड्या असं घालून दाखवा ना. छान बांगड्या चमचम पैंजण विसरून गेले. प्रकाश रावांचं नाव घेते, ऐका सगळेजण. एका वर्षात महिने असतात 12. धीरज रावांमुळे वाढलाय आनंद सारा. वा 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 वा. जीवनाच्या करंजीत प्रेमाचे सारण, जीवनाच्या करंजीत प्रेमाचे सारण, आशिष रावांचे नाव घेते हळदी कुंकवाचे कारण. वा वा वा. पैठणीवर शोभते नाजूक मोरांची जोडी, प्रमोद रावांमुळे आली आयुष्याला गोडी. वा 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 वा. लता कुंकू वाढली म्हणून यांनी आणली कुल्फी, दिनेश रावांसोबत काढते आज सर्वांसमोर सेल्फी. तिळगुळ घेऊ गोड गोड बोलू, तिळगुळ घेऊ गोड गोड बोलू, संदीप राव करतात सगळे हाऊस, खोटं कशाला बोलू. म्हणजे आतापर्यंत खोटं बोलत होते, असं अप्रूप आहे आता आमच्याकडे. हिरव्या रानात चरत होते हरण, हिरव्या रानात चरत होते हरण, श्रीकांत रावांचे नाव घेते हळदी कुंकवाचे कारण. पुढे 3 तास आधी घेते खाऊन नावाचं बघू नंतर. हळदी कुंकू देऊन झालं, फोटो वगैरे काढून झाल्याच्या नंतर आम्ही नाश्ता करायला बसलो. तर नाश्त्यासाठी आम्ही शेगाव कचोरी आणि ज्यूस वगैरे मागवलेलं होतं. तर असं गप्पा गोष्टी करत करत आमचं हळदी कुंकू पार पडलं साध्या सोप्या पद्धतीने. आणि वाण म्हणून आम्ही युजफुल जी गोष्ट घेतली होती ती म्हणजे चौरंग आहे. तर हा चौरंग सगळ्या म्हणजे सगळ्यांकडे सारखा राहील आणि सगळ्यांना उपयोगी येईल अशी वस्तू आहे आणि एकमेकांची आठवण येईल अशी वस्तू आहे. तर कॉपरची वरतून प्लेटेड असणारी हे चौरंग आहे 8x8 साईजचा. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. अजून चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. चला तर मग भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या. बाय.